Good evening. My name is Tanvi. And my name is Supriya. आमचा आजचा टॉपिक आहे उत्क्रांती, ह्यूमन इव्होल्यूशन. ह्यूमन्स कसे इव्हॉल्व्ह होत गेले, त्यांच्यात काय काय बदल होत गेले ते आम्ही ह्या मॉडेलच्या द्वारे आम्ही सांगणार आहोत. फोरेनथ्रोपोलॉजी नावाची एक संस्था असते जी आपल्याला ह्यूमन्स बद्दलची माहिती पुरवते, जी आपल्याला ह्यूमन्स बद्दल इन्फॉर्मेशन सांगते. चार्ल्स डार्विन नावाच्या एका सायंटिस्टने आपल्याला ह्यूमन इव्होल्यूशनची थेअरी दिली. त्यांनी असं सांगितलं का जसं आपल्या परिसरात बदल होत जातो तसं ह्यूमन्स मध्ये सुद्धा बदल होत जातो. तर ते कसा बदल होत गेला ते तुम्हाला तर मी 7 स्टेजेस मध्ये ते मानवाचा कसा बदल होत गेला, कसा विकास होत गेला ते सांगणार आहे. तर फर्स्ट स्टेज ड्रायोफिथिकस. ड्रायोफिथिकसचे फॉसिल्स डिस्कवर झाले 1856 मध्ये. अँड ड्रायोफिथिकस गोरिला आणि चिंपांझी या टाइपचे होते आणि त्यांच्या ब्रेनची क्रॅनियल कॅपॅसिटी होती 300 ते 330 क्यूबिक सेंटीमीटर. सेकंड आहे रामाफिथिकस. हे डिस्कवर झाले 1932 मध्ये आणि त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी होती 500 to 600 क्यूबिक सेंटीमीटर. ते 10 to 14 बिलियन इयर अगो होते, म्हणजे 10 ते 14 बिलियन वर्षांपूर्वी होते. तिसरं आहे ॲस्ट्रोपिथेकस. ते डिस्कवर झाले 1924 मध्ये आणि ते 5 अब्ज वर्षांपूर्वी होते. त्यांची ब्रेनची क्रॅनियल कॅपॅसिटी होते 500 क्यूबिक सेंटीमीटर. चौथा आहे होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिसचे फॉसिल डिस्कवर झाले 1960 मध्ये, 1960 to 1963 मध्ये आणि त्यांच्या ब्रेनची क्रॅनियल कॅपॅसिटी होती 30.5 to 40.8 क्यूबिक सेंटीमीटर. आणि त्यांनी आपल्याला दगडांपासून अवजारांची कशी निर्मिती होते, आगीची कशी निर्मिती होते त्यांची कला आपल्यापर्यंत पोहोचली. पाचवा आहे होमो इरेक्टस. होमो इरेक्टस डिस्कवर त्यांचे फॉसिल डिस्कवर झाले 1891 मध्ये आणि ते 2 अब्ज वर्षांपूर्वी होते. त्यांच्या ब्रेनची क्रॅनियल कॅपॅसिटी आहे 900 to 1000 क्यूबिक सेंटीमीटर. सहावा आहे होमो सॅपियन्स नेअँडरथॅलेन्सिस. त्याचं दुसरं नाव नेअँडरथल सुद्धा आहे. त्यांनी फर्स्ट ऍग्रीकल्चर कसं केलं जातं ते त्यांच्यापासून आपल्याला कळाले. त्यांना फर्स्ट वाईल्डमॅन सुद्धा बोलवले जाते. त्यांची ब्रेनची क्रॅनियल कॅपॅसिटी आहे 1500 क्यूबिक सेंटीमीटर. सातवा आहे होमो सॅपियन्स. होमो सॅपियन्स हे मानवाची आत्ताची प्रगती आहे. होमो सॅपियन्सचे फर्स्ट स्पीसीज आफ्रिकामध्ये होते, जे आता आपल्याला जगात कुठेही बघायला भेटतात. आपण सुद्धा होमो सॅपियन्स या प्रजातीमध्येच मोडतो. होमो सॅपियन्सची ब्रेनची क्रॅनियल कॅपॅसिटी इतर प्राणी-मानवांपेक्षा खूप जास्त आहे. होमो सॅपियन्स आता विकसित होत गेले, त्यांच्यात बदल झाला आणि जे पूर्वीच्या मानवांमध्ये त्यांचे हेअर्स, त्यांचे टेल बोन जे होतं ते आता नाही आहेत, पण ते खूप कमी प्रमाणात. मानवाच्या 7 स्टेजेस बद्दल एक्सप्लेन केला.